प्रेमविवाह आणि आंतरजातीय लग्न अद्यापही तसं बघितलं तर समाजमान्य नाही। त्यातून हत्येसारख्या गंभीर घटना सुद्धा घडतात आणि हे टाळण्यासाठी राज्य सरकारनं आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे। पण प्रेमविवाह करणाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास पोलीस सुद्धा तयार नाहीत आणि अशीच एक घटना दिव्यामध्ये घडली आहे। मुंब्रा पोलिसांचा आंतरजातीय लग्नाला विरोध। पतीसाठी पत्नीची न्यायालयात धाव। पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका। एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं हे दिव्याचं प्रेमी युगुल। तसं पाहायला गेलं तर नंदराज आणि प्राचीचं प्रेम म्हणजे बचपन का प्यार। उन्हाळ वयात ते एकमेकांच्या प्रेमात पडले, मात्र नंदराज आणि प्राचीच्या प्रेमाला नंदराजच्या घरच्यांचा कायमच विरोध होता। नंदराजला अनेकदा त्यांनी मारहाणही केली होती, मात्र त्यांनी आपलं प्रेम शेवटपर्यंत नेलं आणि पळून जाऊन लग्न केलं आणि इथेच सुरू झाला त्यांचा सैराट सिनेमाच्या कथेप्रमाणेचा संघर्ष। पोलिसांचा ससेमिरा आणि नातेवाईकांच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी देशातील अनेक राज्य पालथी घातली। पहले हम हैदराबाद गए, वहाँ पर एक दिन रहे, फिर उसके बाद दिल्ली गए, विशाखापट्टनम गए, अलग अलग प्लेसेस पे गए। 20 डेज वैसे ही बाहर निकाला। कुटुंबाचा राग लवकरच शांत होईल अशी त्यांना अपेक्षा होती। अशातच एके दिवशी अचानक नंदराजला त्याच्या पालकांचा फोन आला। फोनवरून जे काही बोलणं झालं त्यामुळे दोघांनाही आनंद झाला होता। त्यानंतर दोघांनीही मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला कि हम लोग तुझे एक्सेप्ट कर लिया है और तुम लोग आ जाओ, साथ में रहेंगे। अगर तुम लोग को कोई तकलीफ होगी तो हम लोग से शेयर करो और शादी के बाद हम लोग तुम लोग को हेल्प करेंगे। ऐसा वैसा बहुत झूठ प्रॉमिसेस किए और फिर हम लोग को एयरपोर्ट में बुलाया और बाद बुलाने के बाद मेरे हस्बैंड को बोले कि सिर्फ 2 दिन की बात है, मैं इनको लेके जाता हूँ और तुम तुम्हारे घर पे चले जाओ, सिर्फ 2 दिन के बाद। मुंबईत परतल्यापासून प्राचीनं तिच्या नवऱ्याला पाहिलेलं नाहीये। नंदराजच्या घरच्यांनी त्याला लपवून ठेवलेलं असून गेल्या 9 महिन्यांपासून त्या दोघांची भेट झाली नाहीये। पतीला भेटता यावं यासाठी तिने पोलिसांची मदत घेतली, मात्र दबावामुळे पोलिसांनी आपल्याला मदत केली नसल्याचा प्राचीचा आरोप आहे। दरम्यान तिने महिला आयोगाकडे धाव घेतली। महिला आयोगाच्या आदेशानंतर पोलिसांनी नंदराजवर व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती दिली, मात्र त्याची भेट काही घडवून आणली नाही। 13 मई से मैं मिली नहीं उनसे। 2022 से वही हमारा लास्ट था। उसी दिन बस रात को उनका मैसेज आया था कि मेरे घर वाले ही मुझे छुपाएंगे, तू मतलब 2-3 दिन अगर मेरा फ़ोन बंद रहा तो तू डायरेक्ट कंप्लेंट करना पुलिस स्टेशन में जाके। नंदराजच्या घरच्यांनी त्याला लपवून ठेवलेलं असून त्याच्या जीवाला धोका असल्याचा प्राचीनं आरोप केलाय। तसंच नंदराजला आपल्याला भेटायचं असल्याचं त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं असल्याचा दावा प्राचीनं केलाय। कुटुंबाच्या दबावामुळे ते शक्य होत नसल्याचं प्राचीचं म्हणणं आहे। या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं मुंब्रा पोलिसांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। पोलिसांकडून न्याय मिळत नसल्यानं पतीच्या काळजीपोटी प्राचीनं अखेरीस न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकरणामध्ये ॲप्लिकेंटनी खूप प्रयत्न केला पोलीसकडे कंप्लेंट फाईल करायला, पण त्याच्यात पोलीसकडून आम्हाला काहीच मदत मिळाली नाही। म्हणून आता आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका फाईल केला आहे आणि तिकडूनच आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल तिकडून। आणि प्रेयरमध्ये आमचा हेच मेन प्रेयर आहे की ॲप्लिकेंटला त्याच्या हस्बंडची भेटू द्या, ते कुठे आहे वेअर अबाउट कळू द्या आणि त्याच्यावरच आमची अपेक्षा आहे। मुंब्रा पोलिसांनी ठरवलं तर अवघ्या काही तासात प्राचीची तिच्या पतीशी भेट होईल, मात्र पोलिसांकडून मदत मिळत नसल्यामुळेच प्राचीला कोर्टात धाव घ्यावी लागली आहे। या सगळ्या प्रकरणात सैराट सारखी घटना तर घडणार नाही ना, अशी भीती प्राचीकडून व्यक्त करण्यात आली आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई।